माता रमाई जयंतीच्या अध्यक्षे आमच्या गावच्या सरपंच सुमनबाई मारुती बकाल व तसेच आमचे मार्गदर्शक उत्तमबाई खंदारे व सर्व याचकी या ठिकाणी माता रमाईची जयंती आपण साजरी करत आहात। तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई यांच्या त्यागाला अभिवादन। मित्रांनो, फार मोठा माता रमाईचा त्याग आहे। त्यांना त्यागमूर्ती म्हणून समजले जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडण्याच्या पाठीमागं त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे। म्हणून आज माता रमाई यांची जयंती साजरी होते। माता रमाईची जयंती साजरी करत असताना आपल्या गावातील एक तरुण उमदा कार्यकर्ता अशोक वाघमारे यांनी मित्रमंडळ घेऊन माता रमाई यांच्या विषयाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। आम्ही तहसील समोर एके दिवशी भेटलो। त्यांनी सांगितले की माता रमाई जयंती आमच्या गावात साजरी करायची आणि आमच्या एक उपक्रम आहे आमच्याकडे। 1ली ते 4थी मुलांना गुंज संस्था आणि छत्रपती शाहू समता प्रतिष्ठान ही संस्था दप्तर वाटप करते। दप्तरामध्ये किट आहे, वह्या, पेनी, पुस्तक, पेन्सिल, नीलकटर, साबण, इतर साहित्य। तर आम्ही आपल्या गावातील जवळपास 92 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करावं आज करायचं होतं। काही कारणास्तव राहिलं ते परवा दिवशी करायचं आहे। आणि तसेच आपल्या गावातील शाळा देखील स्वच्छ केली। तर आपण माता रमाईची जयंती साजरी करत असताना आपण काय करतो ह्याच्यावर सुद्धा भर दिलं पाहिजे, कारण माता रमाईचा मोठा त्याग आहे। माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898ला झाला। त्यांचा जन्म झाल्यानंतर बालपणीच त्यांचे आईवडील वारले। आईवडील वारल्यानंतर त्यांचे भावंडे बहीण आणि भाऊ हे घेऊन त्यांनी सोबत माता रमाईनं मामाच्या इथं आणि काकाच्या इथं राहिले। त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काम केलं। त्यांच्या त्यावेळेस सुद्धा त्याचा त्याग होता। आणि वयाच्या 9व्या वर्षी माता रमाईचं लग्न झालं महापुरुषासोबत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत भायखळ्याला मुंबईला लग्न झालं। आणि विचार करा तुम्ही, 9व्या वर्षी त्या मुलीला काय कळत असेल। त्या ठिकाणी मायबापाचं छत्र हरवलं आणि सासऱ्याची, नवऱ्याची, पतीची आणि कुटुंबाची जिम्मेदारी तिच्यावर पडली। ती पण त्यांनी अशी पेलली, कारण बाबासाहेब आंबेडकर एकमेव कशामुळे घडले तर माता रमाईच्या त्यागामुळे घडले। याचं आपल्याला विसरताच येणार नाही, कारण त्यांनी अख्खं आयुष्य जशी ज्योत आपण म्हणतो ना, पंथी दिव्याची वात होती, वात जशी जळती तशी माता रमाई बाबासाहेबाला पुढे आणण्यासाठी जळालेली आहे। आणि त्याच्यासाठी, त्या त्यागासाठी आपण आपलं काय कर्तव्य आहे म्हणून माझ्या कानखेडमध्ये माझी बहीण, माझी मुलगी माता रमाईचा आदर्श घेऊन कशी माता रमाई प्रमाणे पुढे येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। माता रमाईंना लग्न झाल्यानंतर त्यांनी घर संसार चालण्यासाठी स्वतः शेण जमा करून, गौऱ्या तयार करून ते विकून संसाराचा गाडा पुढे नेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर देशामध्ये डॉक्टर होण्यासाठी, पदवी घेण्यासाठी लंडनला गेले। त्या ठिकाणी 18 तास अभ्यास केला, पावाचा तुकडा खाला। बांधवांनो, आपण एवढं सुख भोगत आहात, आपण एवढा वैभव भोगत आहात, याच्या पाठीमागे लय मोठा त्याग आहे। एका महापुरुषानं पावाचा तुकडा खाऊन शिक्षणाचे दार आपल्याला खुले करून दिले आणि त्याच्यासाठी माता रमाईनं आपलं आयुष्य जाळलं। म्हणजे काय केलं, शेण गोळा करून, गौऱ्या तयार करून स्वतःचा संसार, म्हणजे बाबासाहेबाच्या जे स्वपरिवार होता त्यांच्यासोबत राहून, त्यांच्या भावंडाला घेऊन, सर्वांना घेऊन संसाराचा गाडा ओढला। आणि त्या महापुरुषाला तिथं एकही झळ पोहोचू दिलं नाही। कुटुंबामध्ये काय अडचण आहे ती तर आपण जर बघत असताल तर आज आपल्या घरी किती अन्न पाणी नाश होतंय, आपले मुलं आज काय करतात, आपण काय करतात, त्या माणसानं काय केलं तर तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बॅरिस्टर झाले आणि बाहेर देशातून आपल्या इथं शिक्षण घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण देशातून बंदरावर लोक स्वागतासाठी गेले। मग माता रमाईला त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी, भेटण्यासाठी जायचं होतं, पण त्या माऊलीला जाण्यासाठी अंगावर लुगडं नव्हतं। आज आपल्या कपाटामध्ये घड्या मावणार लुगड्याच्या, त्या माता रमाईमुळं त्या माऊलीला लुगडं नेसण्यासाठी नव्हतं,
छत्रपती शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी सत्कार केला ती सत्कारामधला जे फेटा होता ते आपल्या घरातल्या पेटीतला काढला आणि ती माऊली त्या ठिकाणी लुगडं नेसून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागताला गेली. तर आपण आज असं करायला पाहिजे की आपले पाल्य काय करतात, त्यांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, तर आपल्याला त्याचं काहीतरी आपण त्याचे अनुयायी म्हणून आपल्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला आपल्या पाल्याला चांगलं घडवलं पाहिजे. त्या ठिकाणी माता रमाई स्वागतासाठी गेल्या, बघितलं, भेट झाली. माता रमाई फार दूर थांबल्या. बाबासाहेब आंबेडकर असे बघतात की माझी रामू आली नाही. बाबासाहेब आंबेडकर त्यांना प्रेमानं लाडानं रामू म्हणत होते. पण माता रमाईला जाण्यासाठी लुगडं नसल्यामुळे वेळ लागला आणि कालांतराने गेल्या तिथं दिसले सोबत लांब दूर होते. माता रमाई म्हणतात रामू तू, बाबासाहेब म्हणतात तू का थांबली दूर. तर बाबासाहेब माता रमाई म्हणतात बाबासाहेबाला मी तुमची अर्धांगिनी आहे, पत्नी आहे, मी कधी भेटू शकते, पण हे माझा समाज एवढा तुम्हाला भेटण्यासाठी आलाय म्हणून थोडं दूर थांबले. माता रमाई कधीच रुसली नाही, फुगली नाही, कधीच स्वतःसाठी काही स्वतःला अन्न देखील खाल्लं नाही. स्वयंपाक करीत असताना, जेवाय वाढत असताना, दुरडीमध्ये आपल्या भाकरी झाकून वाढत असताना भाकर नाही उरली तर प्लेट झाकून ठेवायची, सर्वांना अर्धी अर्धी रोटी वाढायची आणि माता रमाई पाणी पिऊन झोपायची. आज तुम्हाला सांगतो मातानो, त्यावेळेस त्या उपाशी पोटी त्याग करून कष्ट करून माता रमाईला एक आजार जडला आणि आजाराच्या नंतर माता रमाईला आजार झाला. मग ते माता रमाईला आजार झाला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरीकडे ठेवलं. वसतिगृहावर गेले माता रमाई वसतिगृहावर गेल्या. आजारामध्ये हवा फलट व्हावा म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसल्या आणि बसल्यानंतर राहिल्या आणि वसतिगृह होतं एक, आणि वसतिगृहावर जवळपास 30-40 मुलं होते. 3 दिवस तिथं अन्न शिजलं नव्हतं. तर माता रमाई म्हणजे मुलं आज का बाहेर येत नाहीत, का खेळत नाहीत, जाऊन संचालकाला भेटतात. तर ते संचालक म्हणते की 3 दिवस झालं मुलांना अन्न पाणी नाही आणि अजून 3 दिवस मिळणार नाही. तर त्या मातेनं काय केलं, आपल्या हातातील सोन्याची बांगडी काढून त्या दिली, दागिना हे इका घाण ठेवा पण ह्या मुलाला आधी जेवू घाला, अशी माता रमाई होती. म्हणून माता रमाई झाली. म्हणून आपल्याला आपले पाल्य, आपले शेजारी, आपला गाव सुधारला पाहिजे. यासाठी माता रमाईचा त्याग आणि माता रमाईनं बाबासाहेबाला पुढे आणण्यासाठी आपल्या जीवाचा त्याग केलेला आहे. त्यांनी कष्ट केले रात्रंदिवस. एक प्रसंग सांगतो आज तुम्हाला. माता रमाईचे 4 मुलं गेली, लेकरं गेली. शेवटचं राजरत्न लेकरू वारलं. दवाखान्यात जायला त्यांना पैसे नव्हते. वारल्यानंतर एक कार्यकर्ता बाबासाहेबाकडे गेले आणि बाबासाहेबाला म्हणतो साहेब कपनासाठी पैसे द्या. तर माता रमाई म्हणतात ज्या बाळाला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते आणि त्या बाळाला कपनासाठी जर पैसे असते तर दवाखान्यात मेला असतं का. तर त्या ठिकाणी कपन नव्हतं. तर माता रमाईनं स्वतःचा पदर फाडला आणि पदरामध्ये ते गुंडाळ प्रेत आणि त्याची मोता केली. असा हा त्याग होता माता रमाईचा. आणि त्या त्यागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्त आटून 18 तास अभ्यास करून भारत देशामध्ये एकही व्यक्ती जरी मेली तरी त्याच्या कपनाची आणि अंत्यविधीची सोय केलेली आहे. आज ग्रामपंचायतमध्ये एखादा बेवारस माणूस मरू द्या, इथं ग्रामपंचायत व्यवस्था करते. रेल्वे स्टेशनला माणूस मरू द्या, रेल्वे स्टेशन व्यवस्था करते. भारतामध्ये एकही माणूस कपनाशिवाय नाही, त्याची व्यवस्था केली त्या महापुरुषाने केली आणि त्या माता रमाईच्या त्यागामुळे केली. एवढंच नाही तर आपल्या भारत देशामध्ये प्राण्याला देखील मारायचा अधिकार नाही. तर हे स्वातंत्र्य, हे समता, बंधुत्व माता रमाईमुळे आलं आणि माता रमाईच्या त्यागातून हे सर्व घडलं. त्याच्यामुळं आपण न विसरता माता रमाईची जयंती साजरी करत असताना आपल्यामध्ये काय बदल करायचा, आपले लेकर कसे घडवायचे, आपलं जीवन कसं सुधारायचं याच्यावर भर द्यावं. या ठिकाणी मी माता रमाईबद्दल किती जरी बोललो तरी मी हे सरणार नाही. माता रमाईचं मोठं कार्य आहे. माता रमाईच्या त्यागातून आणि ह्या कार्यातून बाबासाहेब आंबेडकर घडले आणि ह्या माता रमाईच्या त्यागाला माझ्या संस्थेच्या वतीनं, संघटनेच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या ठिकाणी या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय बुद्ध.